प्रभू श्रीरामांचे आवडते धान्य कुठले? याचं उत्तर दडलंय एका भांडणात. चला तर मग बघूया काय आहे हे भांडण. भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येला जायला निघाले. वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. त्यामुळे प्रभू श्रीराम, लक्ष्मणजी आणि सीतामाई त्यांना भेटायला गेले. गौतम ऋषींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले. प्रभू श्रीराम विजयी होऊन आले होते, म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचे आयोजन केले होते. जेवणात प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एकेका पदार्थाचा समावेश होता. जेवताना गौतम ऋषी प्रभू श्रीरामांना प्रत्येक धान्याची माहिती देत होते. त्यांचे गुणदोष सांगत होते. शेवटी ते म्हणाले, या सर्व धान्यांमध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे. हे ऐकताच तांदळाला राग आला. तो तिथेच प्रगट झाला आणि त्याने नाचणीला हिनवायला सुरुवात केली. म्हणे, नाचणी सर्वश्रेष्ठ. हाय काय त्या नाचणीत? ना रंग ना रूप, छोटे छोटे दाणे आणि काळा सावळा रंग. कशी वेडी बिद्री दिसते. मी हंसासारखा पांढरा शुभ्र आहे. मला तर फुलासारखा सुगंध येतो आणि म्हणून लग्नात, इतर मंगल कार्यात अक्षदा म्हणून मिरवण्याचा मान माझाच, म्हणून मीच धान्यात श्रेष्ठ. हे ऐकून नाचणीचाही संयम सुटला. तिनेही आपली बाजू लावून धरली. मी नसेन दिसण्यात सुंदर, पण गरीब असो किंवा श्रीमंत, मी भेदभाव न करता सगळ्यांची पोट भरते. शब्दाने शब्द वाढत जातो. शेवटी या दोघात श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी प्रभू श्रीरामांवर येऊन पडते. प्रभू श्रीराम म्हणतात की मी गेली 14 वर्ष घरापासून लांब आहे. मला घरी जायची ओढ लागली आहे. तेव्हा मी आधी अयोध्येला जातो. तिथे जाऊन मी 6 महिन्यांनी परत येईन आणि मग माझा निर्णय देईन. पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी या दोघांना 6 महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात यावे. प्रभू श्रीराम अयोध्येला निघून जातात आणि इकडे तांदूळ व नाचणीची रवानगी तुरुंगात होते. 6 महिन्यांनी जेव्हा प्रभू श्रीराम परत येतात, तेव्हा या दोघांना तुरुंगातून बाहेर काढतात. तांदूळ खराब झालेला असतो आणि त्याला कीड लागलेली असते. नाचणी मात्र जशी असते तशीच बाहेर येते. हे बघून प्रभू राम म्हणतात, तांदूळ आणि नाचणी दोघांवरही सारखीच आपत्ती कोसळली, पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी तशीच राहिली. म्हणून ते आपले मत नाचणीच्या पारड्यात टाकतात. या प्रसंगानंतर राघवाचा जिच्यावर अनुराग, प्रेम आहे, ती रागी असं नवीन नाव नाचणीला मिळालं. मित्रांनो, तांदूळ आणि नाचणीच्या भांडणाची ही गोष्ट कानडी संत कनकदास यांच्या रामधान्य चरित्र या काव्यात सांगितलेली आहे. माणसाचे चारित्र्य त्याच्या जन्मावरून, रूप रंगावरून न ठरवता त्याचे विचार कसे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो यांच्यावरून केली पाहिजे, हे आपल्याला या कथेतून शिकायला मिळते. जय श्रीराम.